यानंतरची बातमी धाराशिवमधली आहे। धाराशिवमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळतंय। जिल्हा परिषद निवडणुकीच्या वादातून हा राडा झाल्याची माहिती मिळतेय। तानाजी सावंत आणि माजी आमदार राहुल मोटे यांचे गट आमनेसामने आलेले होते। दोन्ही गटांमध्ये मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली। 10 ते 12 गाड्या सुद्धा फोडल्या गेलेल्या आहेत। दोन्ही गटाच्या 45 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पराभव स्वीकारायचं मान्य करा। विनाकारण गोरगरीब कार्यकर्त्याला आमच्या जवळच्या लोकांना टार्गेट करून आडवून हाणमार करतात, दाब टाकतात आणि कसलाही काही आरोप करतात। आमचे नेते सावंत साहेब असतील यांचा आम्हाला कुठल्याही असल्या गोष्टीला अगर कशाला आम्हाला साहेब सुपटणू साहेब उलट म्हणतात लोकांची कामं करा, चांगलं करा, 80% समाजकारण 20% राजकारण। परंतु ही राहुल मोठ्याच्या हाताला धरून राहुल मोठ्याचा पराभव खऱ्या अर्थानं सगळ्या मतदारसंघाला माहिती आहे, जिल्ह्याला माहिती आहे, आमच्या सर्कलमुळे झालेला आहे। आमच्या तेरखेडा सर्कल मधून आम्ही 1768 मताची सावंत साहेबांना लीड दिली। त्या दिवसापासून राहुल मोठे आमच्या हातून मागे लागलेला आहे। ह्या बांडगुळांना हाताला धरून आम्हाला वारंवार त्रास देतो। गोरगरीब जनतेला इथं राहणं सुद्धा कठीण व्हायला आलंय। आता कालच्या ह्या प्रकाराहून जनतेला सगळं माहित आहे। ह्या आमच्या गाड्या विनाकारण फोडल्यात इथल्या, फक्त ही खामकर कॉम्प्लेक्स, दुसरं काही कारण नाही। आणि ही अतिरेक असं नेहमीच करते। ह्याच्या मागे ह्यांच्यावर 20-20 केसेस आहेत, तरी शासन यांना अटक करीत नाही आणि त्या जोरावर ही म्हणतात सगळी आमच्या मागे आहे, आमचं काहीच होऊ शकत नाही, ह्या घमंडीत ही वागते। त्याच्यामुळे जनतेला इतका त्रास आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।